रियाला येणं झालेलं आहे. फायनली धीराचं लग्न झालेलं आहे आणि लग्न सिरीजही संपलेली आहे. तुम्ही जे माझ्या लग्नाचे जेही व्लॉग्स होते त्याला जेही प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे की तुम्हाला सगळ्यांना माझी लग्न सिरीज आवडली. आणि आज आहे रियाला मी गावाला गेल्यानंतर जसं मी मागे म्हटलं होतं की शूज आणि सँडल्स हे वेस्ट साईडमध्ये खूप चांगले मिळतात छोट्या मुलांसाठी स्पेशली. म्हणून आज आहे वेस्ट साईडची शॉपिंग. तर वेस्ट साईडमध्ये सध्या छोट्या मुलांचं काय कलेक्शन आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करेल वेस्ट साईडमध्ये गेल्यानंतर. आमच्यासोबत आहे रियाचे बाबा, देन रियाची सिस्टर. से हाय मिष्का. दिसत नाही बच्चा तू. तर चाललो आहे आम्ही रिया आणि मिष्काच्या शॉपिंगसाठी. तर पाहूया छोट्या मुलांचं वेस्ट साईडमध्ये काय कलेक्शन अवेलेबल आहे तुमच्याशी मी शेअर करते. जर चांगलं ट्रेंडिंग कलेक्शन असेल तर मी नक्की शेअर करेल. वेलकम टू दिस व्लॉग. वी आर गोइंग टू वेस्ट साइड फॉर व्हॉट? शॉपिंग. किती साईज घेतली? 34. वेस्ट साईडमध्ये पोहोचलोय आणि छोट्या मुलांचे जे सँडल्स आणि शूज आणि चप्पलचं कलेक्शन आहे सगळं न्यू कलेक्शन आहे. हे पण मिष्काने पण एक घातलं सँडल. सुंदर सँडल आहेत. हे छान आहेत ना, मला पण आवडलं. बाबा उलटा घातलाय तू. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. हा आहे तो पॅटर्न सँडलचा लाईट. हे फ्लोटर्समध्ये आहेत ना. ही किती साईज आहे? 34. एक साईज मोठी घे, मोठी घे बरं. 31 नाही आहे, 31. तसं बरोबर बसलाय पण पुढे खूप पाय गेला तिचा. त्या पिंक मध्ये बघ ना, पिंक मध्ये पण आहे एक. नाही हा छान आहे, हा कलर चांगला आहे. तर हे आहेत मुलींसाठी शूज. सँडलला 2-3 कलर आहे, व्हाईट, पिंक. आणि याची प्राईस आहे 899. हा तो व्हाईट पण चांगला आहे पण मला याचा पॅटर्न जास्त चांगला वाटतो. चेक कर आपल्या इथं पाठीमागे पॅन्ट कपड्यामधून बनते. कपड्यामधून बनते. चलो नाही बघ. नाही आहे बाबा. अरे 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 हो 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 हो. अरे काय पुढे टाकतोय. हा किती साईज येते? पाय पुढे घ्यायचं. हे थोडं छोटं होतंय तिला, बसत नाही बघ. तिचं बेल्ट नाही बसत, नाही बसत. हां बसतं बसतं बसतं. बघ तुला चांगलं वाटतं. विच वन लुक्स गुड? पेक्षा तुला कुठलं आवडलं आहे? पिंक का? किती साईज आहे? किती साईज नाही ना ह्याच्यामध्ये? छोट्या मुलांचे किती? 34 साईज. 34 साईज नाही आहे ना? लोटसमध्ये पाहत असाल तर मुलींसाठी हा पर्पल कलरचा एक ऑप्शन आहे आणि हे 2 ऑप्शन आहेत आणि दोन्ही मला चांगले वाटतात. हा थोडा स्टर्डी मजबूत वाटतो हा वाला. आणि याची प्राईस आहे 899 आहे हा. मध्ये पण हा पण तुला चांगला वाटतो. आम्हाला शूजचं काही पडलेलं नाही आहे, आम्हाला फक्त पाहिजेत क्लिप्स. दुसरं काहीच नको आम्हाला. हे बघा पॉकेटला कसं आहे. फूड डिस्ट्रिक्ट फूड डिस्ट्रिक्ट आपलं. चलो बाकी येलो आपल्याकडे आहे. येलोची काही गरज हां. आता एवढं
सगळं घेतल्यानंतर का रडायला हवं? हे आहे मुलींसाठीचं शूजचं कलेक्शन आणि मुलांसाठी पण आहे. आणि हे जे मी तुम्हाला दाखवत आहे हे आहे न्यू बॉर्न टू 1 year and 2 yearसाठीचं मुलांचं आणि मुलींचं कलेक्शन. सिरियसली खूप सुंदर असं कलेक्शन वेबसाईटमध्ये आलेलं आहे. काय माहिती, मला व्हाईट कलर फार आवडतो आणि मला हे खूप आवडलं आहे, पण घरात छोटा बेबी आता कोणी नाही आहे. आ रहा है की मिश्का? आपण लग्नासाठी खूप शॉपिंग केली आहे. आता जर आपण दोघींनी शॉपिंग केली तर आपल्याला घरामध्ये एंट्री मिळणार नाही. बरं ठीक आहे, काय घ्यायचं आहे मला दाखव. चल दाखव तर काय घ्यायचं आहे. चल तिघांमधला एक कुठला तरी चॉईस कर. हा चालेल का तुला? हां मग आता हसून दाखव. हा कलर चांगला वाटतो. बच्चों का कलेक्शन बहुत अच्छा है इस टाइम, बहुत क्यूट है सिरियसली. छोट्या मुलांचं कलेक्शन एवढं सुंदर आलं आहे ना. रियाची आणि मिश्काची शॉपिंग चालू असताना मध्ये मध्ये मी सारखं न्यू बॉर्न आणि 1 to 2 yearच्या सेक्शनमध्ये जात होते, कारण खरंच त्यांच्या कपड्यांचं कलेक्शन खरंच खूप सुंदर होतं. विच वन शो? त्यासाठी ड्रेसेस शोधत तेव्हा मला ड्रेस मिळत नव्हते आणि आता पहा किती छान कलेक्शन आलं ह्यांचं आणि कलर्स पण चांगले आले आहेत. आणि हे आहे ॲक्सेसरीजचं सेक्शन, जिथे तुम्हाला छोट्या मुलींपासून ते मोठ्या मुलींपर्यंत इव्हन आपल्या लेडीजसाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत वेबसाईटमध्ये. आलोच आहे तर आपल्या सेक्शनवरही एक नजर टाकणं तर बनतंच आहे. लास्ट टाईमचंच कलेक्शन मला दिसतं आहे, नवीन तर नाही वाटत आहे. वेस्टर्नमध्येही खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल होते. आपलंही चप्पलचं कलेक्शन चांगलं आलेलं आहे. इवन चप्पल, सँडल्स, सगळंच शूजचं कलेक्शन सगळं नवीन आल्यामुळे बऱ्यापैकी व्हरायटीज होत्या आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा होत्या. म्हणून मी 1-2 फक्त तुमच्यासाठी ट्राय करत होते की कसं दिसत आहे आणि कसे पॅटर्न्स सध्या अवेलेबल आहेत. सँडल्सचे ऑप्शन खूप छान छान आहेत, म्हणजे चप्पलचे ऑप्शन पण खूप चांगले आहेत सध्या. पण शॉपिंग करायची नाही असं ठरवलेलं आहे की बस आता शॉपिंग नाही करायची. वरती जाऊन चेक करूयात की एथनिक वेअरमध्ये काही लेडीजसाठी काही चांगलं आलं आहे का. माझा भाऊ म्हणजे वैभव आणि योगेश दोघेही वरती गेले जेंट सेक्शन चेक करण्यासाठी. तर आपणही चेक करूया आपल्यासाठी काही चांगलं आलं आहे का. शॉपिंग वेड्या बहिणीचा शॉपिंग वेडा भाऊ. मला असं वाटतं आमच्या फॅमिलीला, म्हणजे मला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, तसं फक्त अपवाद माझी बहीण आहे जी अमेरिकेला असते, बाकी आमच्या तिघांना मला असं वाटतं शाप आहे शॉपिंगचा, की शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर कंट्रोल होत नाही आम्हाला. पण एथनिक वेअरचं कलेक्शन यांचं खरंच चांगलं आहे. ड्रेसेस खूप छान छान आलेत, पेस्टल कलरमध्ये आहेत. तुम्ही जर पेस्टल लवर असाल तर खरंच सध्याचं कलेक्शन वेबसाईटचं खूप छान आहे. एथनिक वेअरमध्ये ऑप्शन पेस्टल कलरमध्ये खूप चांगलं आहे. छान वाटतं हा ड्रेस. कलर खूप चांगला आहे. आणि का कुणास ठाऊक मला माहीत नाही, व्हाईट कलरचं काहीही दिसलं की आपोआप पावलं त्याच्याकडे जातात आणि ते पाहिलं जातं की ते कसं आहे. पण खरंच त्यांचे ड्रेसेस खूप सुंदर आहेत.
आणि जर तुम्ही पिकनिकसाठी वेस्टर्न आउटफिट्स पाहत असाल आणि तेही कॉटनमध्ये आणि थोडासा ट्रेडिशनल टच असणारे, तर तेही इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही खरंच गरमीमध्ये पिकनिक कुठे प्लॅन करत असाल तर ह्यांच्याकडे भयंकर असे ऑप्शन्स आहेत. प्लाझो आहे 990ला. उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन. ए हळू. तर माझा प्लाझो आहे ना व्हाईट, तसंच आहे. आणि याची प्राईस नाही पाहिजे ना, 990ला. इथे रँडमली मी कुर्तीज चेक करत होती. लहरिया पॅटर्नमध्ये पण खूप छान कुर्तीज होती. आणि इथे ह्या मित्राने मला सिरियसली 2-3 गोष्टी खूप छान छान दाखवल्या. म्हणजे त्याने मला सेट करून दाखवले की हे तुम्ही याच्यासोबत घालू शकता किंवा हे त्याच्यासोबतच आलेलं आहे, हे तुम्ही ट्राय करू शकता. तिथे दोघेजण होते, त्या दोघांनी मला खूप छान ऑप्शन दाखवले. त्यांना कळलं की मी हे व्लॉगसाठी शूट करत आहेत. त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन मला काही गोष्टी दाखवल्या. खरंच थँक्यू दोघांना पण, की तुम्ही दोघांनी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मला बरेचसे ऑप्शन्स दाखवले. त्याबद्दल तुमचे खरंच थँक्यू. असं का होतं नेहमी जेव्हा मला काही घ्यायचं नसतं, कलेक्शन चांगलं असतं किंवा कलेक्शन चांगलं असतं. खरंच मस्त आहे ना मला. कसं वाटतं ना? अच्छा, असे कॉर्ड सेट आहेत का फुल? ओके. हे डेलीवेअर कॉटन कुर्तीज आहे ना? आणि याची रेंज काय? हे सगळे 699ला जातात. अच्छा. आणि तुम्ही समर सीझनसाठी जर कुर्तीज पाहत असाल लाईट वेट, तर यांच्याकडे खरंच 699ला खूप चांगले ऑप्शन्स आहेत. सिरियसली असं का होतं, जेव्हा मला खरंच काही शॉपिंग करायची नसते तेव्हा कलेक्शन खरंच खूप चांगलं असतं, आणि मला जेव्हा खरंच काही परचेस करायचं नसतं, जेव्हा मला काही परचेस करायचं असतं तेव्हा खरंच कलेक्शन बिलकुल चांगलं नसतं. आणि मी जेव्हाही दुसऱ्यांच्या शॉपिंगसाठी येते किंवा विदाऊट रिझन विजिट करते, काही दुसरं काही घ्यायचं असेल तेव्हा कलेक्शन खरंच खूप चांगलं असतं. म्हणजे समर कलेक्शन एवढं छान आलं आहे आणि प्रिंट वाईज आणि प्राईस वाईज खरंच खूप चांगलं आहे. स्मॉल साईज आहे, कॉटन कुर्तीज आहे, स्मॉल साईज आहे आणि याची प्राईस आहे 999ला आहे तो खरंच. आणि पण कलेक्शन खरंच खूप छान आहे. आणि सोबत पॅन्ट पण आहे, त्याच्या फुल ड्रेस आहे. आणि हा फायनली काय घ्यायचं ठरवते मी सांगते. इथे 2 फ्रॅग्रन्सेस आहेत जे मला आवडतात, डिओमध्ये आहे. माझा फेवरेट आहे हा एक म्यूज म्हणून, विमेनमध्ये येतो. सेकंड आहे हा लव म्हणून. हे दोघांचे फ्रॅग्रन्सेस मला खूप आवडतात आणि बऱ्यापैकी प्राईसच्या मानाने जेवढं टिकायला पाहिजे लॉंग लास्टिंग आहे, तर खरंच लॉंग लास्टिंग आहेत. तर प्राईज आहे 199 आणि 199च्या मानाने खूप लॉंग लास्टिंग आहेत. आणि मला असं वाटतं मी जसं वेबसाईट आहे तसं हे दोन्ही फ्रेग्रन्सेस मी यूज करते आहे आणि खरंच चांगलं येतात. एकदा ट्राय करत आणि मला सांगा की तुम्हालाही कसे वाटतं. आता वेळ आली आहे बिलिंगची आणि एक चप्पल आणि एक सँडल घेण्यासाठी आलो होतो. तर इथे झालं आहे एक फ्लोटस, एक सँडल, एक चप्पल, एक शूज. सो आता डिसाईड करायचं आहे की नक्की काय घ्यायचं आहे आणि काय कॅन्सल करायचं आहे. भाऊ आहे सोबत, भाऊ म्हणतो तुला काय घ्यायचं ते घे. काय घेऊ? काहीतरी घेऊ ना. ड्रेस घे ना मला, ड्रेस घे ना मला. हां, भावाचा आज पगार झाला आहे. भाऊ म्हणतो अक्का तुला काय घ्यायचं ते घे, टेन्शन घेऊ नकोस तू. 1 तारखेला होणार आहे का? मग
भावाचं मोठ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. एवढं पण नाही तर मंथ एंडला एवढं प्रेम नाही होऊ शकत. स्वतःच्या मुलीला घेतलंय, बहिणीला नाही घेऊ शकत, हेच ते प्रेम आहे का? तर मला म्हणतोय कॅमेरा बंद कर, मी तुला 2 ड्रेस घेतो, मला शूट नको करू. पण ड्रेसपेक्षा मला तो जास्त महत्त्वाचा, त्यामुळे मी शूट करते. हो नाही करता सॉर्टिंग करायचं होतं की काय घ्यायचं आहे ते. एक सँडल, एक चप्पल, एक शूज आणि एक फ्लोटस. तर त्याच्यामधलं सगळंच घ्यावं लागलं, कारण की खरंच यासाठी खूप तिची चप्पलही तुटली होती, शूजही खराब झाले होते आणि सँडल एकच होतं. सो एकावर लोड येऊ नये म्हणून आज मॅडमची सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या तिला आवडलेल्या आहेत. सो मॅडम आज खुश आहेत. हे आहे मॅडमची शॉपिंग. शूज, चप्पल, फ्लोटस आणि सँडल्स. महिनाभराचा ब्रेक झाला लग्नामुळे बॅडमिंटनला. तर फायनली आज निघालो आहे महिनाभरानंतर बॅडमिंटनसाठी. 2 महिन्याचा ब्रेक झाला आहे. सॉरी, मार्चमध्ये आम्हाला बुकिंग नव्हतं मिळालं, तर मार्चचा 1 महिना आणि एप्रिल असे 2 महिने ब्रेक झाले आहेत. पहिल्यांदा एवढा मोठा ब्रेक झाला आहे बॅडमिंटनसाठी. तर आज निघालो आहे बॅडमिंटनला. बघूया बॅडमिंटन विसरलो की काय. असं होणार नाही की आम्ही बॅडमिंटन विसरू, पण थकलेलो आहोत. स्टील बॅडमिंटनला गेलंच पाहिजे. ओके नाही ना, चलो लेट्स गो. आज पूर्ण कोर्ट खाली आहे. मुलांना कळले बहुतेक मी येणार आहे, सगळे घाबरून खेळायला आलेले नाही आहे. ते परत रडतीये आणि कंप्लेंट आहे की मला रडताना शूट नाही करायचं व्हिडिओमध्ये. मगाशी मी व्हिडिओ काढला तिचा रडताना, तर तिची कंप्लेंट आहे की मला रडताना व्हिडिओ शूटमध्ये घ्यायचं नाही आहे. बॅडमिंटन खेलने आता है या खाना खाने के लिए आता है? हाँ, खाना खाने के लिए आता है. उल्लू, ये हमारा उल्लू बच्चा आहे. आणि आल्यानंतर फर्स्ट टर्न होता रियाचा. सो रियाची प्रॅक्टिस इथे चाललेली आहे, कारण की तिचाही क्लास 2 महिने झाला बंद आहे, म्हणून तिची पहिल्यांदा प्रॅक्टिस चाललेली आहे. हा आहे निखिल आणि त्याची वाईफ स्नेहा. बॅडमिंटनमुळे खरं सांगते आम्हा सगळ्यांना निखिलसारखा खूप चांगला मित्र मिळाला आहे. आज इथे माझा पार्टनर आहे, माझा छोटा भाऊ वैभव, आणि आम्ही इथे डबल्स खेळत आहोत. आणि माझं जर मला पर्सनली कोणी विचारलं तर मला डबल्स खेळायलाच आवडतं, कारण की सिंगलमध्ये जो स्टॅमिना लागतो तो आय गेस माझ्यामध्ये नाही आहे, म्हणून मी डबल्स खेळणं प्रेफर करते आणि डबल्स खेळण्यामध्ये खूप मजाही येते. 2 महिन्याच्या गॅपनंतर आम्ही कंटिन्यूस सलग 2 तासासाठी कोट बुक केलेला आहे आणि आम्हाला खरं सांगते कळत नाही की हे 2 तास कधी संपतात. असं वाटतं की आम्ही आत्ता स्टार्ट केले आणि लगेच टाईम संपला आहे. तुम्हाला जर एकदा त्याची सवय लागली ना तर तुम्हालाही खूप मजा येईल. आणि याचं बुकिंग करणं काही फार अवघड नाही आहे. तुम्ही ऑनलाईन याचं बुकिंग आरामात करू शकता. अशा पद्धतीने मी 2 गेम खेळली आहे. त्यातला आम्ही 15-20ने जिंकलो, दुसरा आम्ही 18-20ने हरलो. एक गेम जिंकलेली आहे, एक गेम मी हरलेली आहे. आणि 2 महिन्यानंतर खेळताना असं वाटत होतं की खेळता नाही येणार, पण नाही, खेळता येत आहे. थोडंफार स्टार्टिंगला थोडंसं जमलिंग होतं आहे, पण नाही खेळता येत आहे.
पण सिंगलपेक्षा डबल्समध्ये जी मजा आहे ना ती खरंच खूप भारी आहे. आणि हे पहा, खूप दिवसांनी एवढा घाम निघाला आहे. म्हणजे घाममध्ये निघाला उन्हाने गावाला, पण खेळून घाम हा खूप दिवसांनी निघाला आहे. ह्यांना मी विचारलं मी कशी खेळते आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे, कशी खेळली बघू मी? अवघड चांगले खेळते, सोपं सोडून देते. डिफिकल्टवाले शॉट मी खूप चांगले मारते त्यांचं असं म्हणणं आहे, पण इझीवाले मी ड्रॉप करते. ठीक आहे, कोणी म्हणो नाही तर नाही म्हणो, मी स्वतःलाच म्हणते की मी चांगलं खेळते, मी खूप चांगलं खेळते आहे. योगेश म्हणतात भूमितीच्या पेपरसारखं झालं आहे, ड गट आणि क गट एकदम इझिली सोडवला आहे आणि पहिले अबक सगळे अवघड गेले तुम्हाला. पण ठीक आहे, खूप दिवसांनी खेळ आहे, फील एकदम मस्त आला आहे. तुम्ही जर शॉपिंग करणार असाल आणि तुम्हाला काही ट्रेंडिंग हवं असेल तर तुम्ही नक्की वेबसाईटला व्हिजिट करू शकता. खरंच वेबसाईटचं सध्याचं कलेक्शन खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला माझा आजचा हा शॉपिंग ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.